चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीसह संयुक्तरित्या एक मोठी कारवाई करत मागील 6 वर्षात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल 14,58,510 रुपये किमतीचा अवैध दारू साठा नष्ट केला। ही कारवाई पोंभुर्णा पोलीस स्टेशन समोरील सिमेंट रस्त्यावर रोलर फिरवून करण्यात आली। पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथील सन 2020 ते 2026 या कालावधीतील एकूण 85 गुन्ह्यांचा दारूसाठा 394 पेट्या व 11 किरकोळ देशी दारूच्या बाटल्या तसंच 5 पेट्या व 6 किरकोळ विदेशी दारू असा एकूण किंमत 14 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्या कार्यालयीन आदेशांद्वारे विल्हेवाट लावून ठिकाणावर नष्ट करण्यात आला। ही कारवाई पोंभुर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे, राज्य उत्पादन शुल्क राजुराचे दुय्यम निरीक्षक ST धिडसे, पोलीस स्टाफ आणि अधिकृत पंचांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडला। पोलीस स्टेशन समोरील मुख्य सिमेंट रस्त्यावर सर्व दारूच्या बाटल्या ठेवून त्यावर रोड रोलर फिरवून त्या नष्ट करण्यात आल्या। त्यानंतर रिकाम्या झालेल्या बाटल्या व काचांचा चुरा सुरक्षिततेच्या दृष्टीने एका मोठ्या खड्ड्यात गाडून नष्ट करण्यात आल्या। या संपूर्ण प्रक्रियेचा रीतसर दारू नाश पंचनामा करण्यात आला असून पारदर्शकतेसाठी संपूर्ण कारवाईचं व्हिडिओ शूटिंग व फोटोग्राफी करण्यात आली आहे। पोंभुर्णा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीमध्ये या कारवाईची रीतसर नोंदही करण्यात आली आहे।